आणि याचे त्याचे दोष काढत बसण्यापेक्षा त्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करावं. दुसऱ्यांचे दोष पाहणं सोडून द्या. हा उपदेश कुणी कुणाला केलाय? आता बोला जरा मलाही कळून द्या. तुम्ही खरंच ऐकताय की काय करताय, की फक्त माझ्याकडे पाहताय? कोण कुणाला उपदेश करते? बरं, यातनं किती जणांना माहिती आहे? जरा हात वरती करा बरं, पुरुष मंडळी. एक जणाला, इकडं दोघा तिघांना. बाकीचे सांगा बरं, कोण कुणाला उपदेश करते? आणि तुम्ही जर असा विचार करत असाल, बाई तुला कशाला आणलंय, तर मी पहिल्या दिवसापासून सांगते, जोपर्यंत तुम्ही लक्षपूर्वक कथा ऐकणार नाही, अशा तुम्ही आयुष्यभर जरी कथा ऐकल्या तर तुम्हाला काहीच लक्षात राहणार नाही. लक्षात येते? म्हणून कथा ऐकत असताना फक्त डोळे माझ्याकडे ठेवायचे नाही, कानही माझ्याकडे ठेवायचे, मन सुद्धा माझ्याकडे ठेवायचं. बरोबर की नाही? कारण आपण परमात्म्याची कथा श्रवण करतोय, ती कुठेतरी आत्मसात सुद्धा झाली पाहिजे. तुमची खरंच परीक्षा घ्यायला पाहिजे. गोकर्णजी उपदेश करतायत कुणाला? आता हे तरी माहिती पाहिजे. मला संतोष भाऊलाच बोलावं लागेल, तुम्हाला बोलून उपयोग नाही. बघा भाऊ, एक जणांनी सांगितलं, इकडं महिला मंडळी तुमच्यातून एखादा तरी उत्तर, कमीत कमी एक. लाजू नका बाई, लाजण्याचं ठिकाण नाही. इथं जर म्हटलं असतं, बाई ही योजना तुम्हाला प्राप्त झाली का, किंवा गावामध्ये काही योजना असेल, कुणाला प्राप्त झाली नाही असं म्हटलं की पटापट हात वरती आले असते. नीट लक्ष देऊ नये का? पुन्हा सांगते, पुत्र झालाय धुंदुकारी, पण निघालाय पाप करणारा, लोकांना त्रास देणारा. म्हणून आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये जायला निघतात प्राणत्याग करण्यासाठी. लक्षात येते? गोकर्णजी जे गायीचा पुत्र आहे, गोकर्णजींनी अडवलं आणि अडवल्यानंतर उपदेश करायला लागले पित्याला. कारण आत्मदेव ब्राह्मण सुद्धा ही एक प्रकारे त्यांची पिताच आहे, बरोबर की नाही? पित्याला उपदेश करायला लागले. उपदेश करत असताना सांगतात, बाबा या सगळ्या गोष्टींचा त्याग करा, वनामध्ये जाऊन भगवान परमात्म्याचं काय करा, नामचिंतन करा. लक्षात आलं? आणि मग वनामध्ये जाऊन महाराज आत्मदेव ब्राह्मण भगवंताचं नामचिंतन करत करत भगवंताच्या धामाला प्राप्त होतात. गोकर्ण जे आहेत तेही तीर्थयात्रा करायला निघून जातात. आता घरामध्ये राहिले धुंदुकारी आणि धुंदुकारीची आई, दोघच जण. आता हा धुंदुकारी रोज धुंदुली जवळ जायचा आणि तिला म्हणायचं, मला धन दे दारू पिण्यासाठी, मदिरा पान करण्यासाठी. त्याच्या आईनं रोज त्याला धन द्यावं, पण ज्या वेळेला धन संपून जातं, धन मागायला येतो, हा म्हणायचा धन दे, नाही तर हनिष्य लत्तया चेत, जळत्या लाकडाने तुला मारे. असे पुत्र होऊन काय उपयोग आहे महाराज? त्यापेक्षा नाही झालेली बरी. बरोबर की? धुंदुली आहे ती फार त्रासली महाराज. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेला बाहेर पडले. का? तिने विचार केला, रोज धन मागायला येतोय, धन नसल्यावर मारतोय, त्यापेक्षा प्राणाचा त्याग केलेला बरा. रस्त्यानं चालत असताना कुठं कुठं वर्णन आले, विहिरीमध्ये पडली, आणि कुठं वर्णन आले तिने स्वतः प्राण दिला, प्राण त्याग केला. आता घरामध्ये फक्त राहिला कोण? धुंदुकारी. यानं पंच वेश्या त्या ठिकाणी घरामध्ये आणल्या. त्यांना धन चोरून आणायला लागला, धन त्यांना द्यायला लागला. एक दिवस एका राजाच्या घरी चोरी केली, आणि राजाच्या घरी चोरी केल्यानंतर त्या ठिकाणी राजानं त्याला पकडलं. या वेश्याने विचार केला, बाबा याला आज राजानं पकडले, पण यालाही शिक्षा देतील पुन्हा बोलवल्यानंतर, आणि यानं आपलं नाव सांगितलं तर आपल्याला ही शिक्षा भेटेल. त्यांनी रात्रीच्या धुंदुकारीच्या तोंडामध्ये जळते निखारे भरले. चुलीमधले जे
गेल्यानंतर जळते लाल बुंद निघाले त्याच्या तोंडामध्ये भरले, त्याला मारून टाकलं, पुरून टाकलं आणि धन घेऊन निघून गेल्या. आणि धन घेऊन निघून गेल्यानंतर मात्र महाराज काही काळ गेला. ओस पडलेला आहे धुंदुकारीचं घर, गवत उगवलंय. गावातले लोक सुद्धा त्या घराकडे जायला नको म्हणतात. नको नको ते आवाज त्या घरातून ऐकायला येतात. 12 वर्षानंतर जो त्या ठिकाणी आपल्या घराचा त्याग करून जातो त्यांना आपल्या जन्मभूमीचं दर्शन घ्यावं असं शास्त्र सांगतं. गोकर्णजी तीर्थयात्रा करायला गेले आणि 12 वर्षानंतर आपल्या जन्मभूमीचं दर्शन घ्यावं म्हणून पुन्हा त्या ठिकाणी आले. आपल्या घराची अवस्था पाहिली. इकडं महाराज गोकर्णजींना अगोदरच तीर्थयात्रा करताना कळलं होतं, पिताही गेले, माताही गेली, भाऊही गेलेला आहे. म्हणून यांनी प्रत्येक तीर्थामध्ये जाऊन त्यांचे तिघांचेही श्राद्ध केले होते. महाराज जी काही क्रिया असेल. घरी आल्यानंतर थोडीशी जागा स्वच्छ केली, झोपण्यासाठी अंथरूण टाकलं. झोपणार तेवढ्यात महाराज धुंदुकारी प्रेत योनीला प्राप्त झालेला होता. येऊन वेगवेगळे आवाज काढायला लागला. कधी कुत्र्याचा आवाज, कधी त्या ठिकाणी मांजराचा आवाज, कधी वाघाचा आवाज, असे अनेक विचित्र आवाज, भूताचा आवाज. गोकर्णजीने पाहिलं. गोकर्णजी म्हणायला लागले, अरे कोण आहेस म्हणे तू, जरा समोर ये म्हणे. त्यावेळेला ते प्रेत बोलायला लागलं, अहम भ्रातात्वदीयोस्मी धुंदुकारिति नामतः स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वं नासितं मया. अहम भ्रातात्वदीयोस्मी, मी तुझा भाऊ आहे. धुंदुकारिति नामतः, माझं धुंदुकारी नाव आहे. स्वकीय नैव दोषेन, मी स्वतः केलेल्या दोषामुळे ब्रह्मत्वं नासितं मया, माझं जे ब्राह्मणत्व होतं ते कसं झालं, नष्ट झालं, त्याचा नाश झाला आणि मला प्रेत योनी प्राप्त झाली. ही जी प्रेत योनी आहे अतिशय भयंकर आहे. भैया काहीही करून माझा याच्यातून काय कर, उद्धार कर. आणि मग मात्र महाराज गोकर्णजींनी हातामध्ये पाणी घेतलं, पाणी अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडलं. आणि मग महाराज त्यानं हे सांगितलेलं सर्व ऐकल्यानंतर गोकर्णजींनी सांगितलं, हे बघ म्हणे धुंदुकारी, आजचा दिवस जाऊ दे म्हणे, मी उद्या तुझ्या उद्धाराचं काहीतरी साधन शोधून काढेल. दुसऱ्या दिवशी सगळ्या संतांच्या समोर प्रश्न ठेवला, सगळे काही प्रसंग सांगितला. माझा भाऊ आहे म्हणे धुंदुकारी, प्रेत योनीला प्राप्त झालाय, काय केल्यानं त्याचा उद्धार होईल, काहीतरी उपाय सांगा. आणि मग त्या ठिकाणी आकाशवाणी झाली, तुम्ही श्रीमद भागवत कथेचं पारायण करा. आणि मग मात्र महाराज गोकर्णजींनी सुंदर असं कथेचं आयोजन केलेलं आहे. सुंदर वालुकाचं व्यासपीठ तयार केलं. कथा सांगण्यासाठी बसलेले आहेत स्वतः. सगळेजण कथा श्रवण करायला बसले. अख्खं गाव, तुम्ही जसे कथा श्रवण करायला बसलात, सर्वजण कथा श्रवण करायला बसले. कथा सुरू झाली, पण या धुंदुकारीला एका जागेवर बसता येणार. कारण पहा, जो प्रेत योनीला प्राप्त होतो महाराज, त्याला एका जागी बसता येत नाही. वारा जिकडे येईल तिकडे ते पळत राहतं. म्हणून कथा सुरू झाल्यानंतर जर एखादा माणूस गेलेला आहे, त्याच्या उद्धार व्हावा या कारणाने जर आपण कथा करत असू, तर मंडपामध्ये 7 गाठीचा बांबू ठेवला जातो. का? त्या प्रेताला बसता येत नाही, तर त्या बांबूमध्ये त्यानं जाऊन बसावं, त्या माध्यमातून त्यानं कथा श्रवण करावी. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी धुंदुकारीने सांगितलं, दादा मला बसता येत नाही, श्रवण करता येत नाही, काहीतरी कर. आणि मग गोकर्णजींनी 7 गाठीचा बांबू त्या कथेमध्ये ठेवला. धुंदुकारी त्याच्यामध्ये जाऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली, पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. असं करता करता 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि त्यामधून एक दिव्य पुरुष बाहेर पडला. आणि मग मात्र त्यानं गोकर्णजींच्या चरणावर दंडवत केला. सगळ्यांनी ज्यावेळेला पाहिलं, महाराज सगळेजण जय जयकार करायला लागले. बोली श्रीमद भागवत महापुराण सर्वजण त्या ठिकाणी महाराज जय जयकार करतात. आणि जय जयकार केल्यानंतर महाराज धुंदुकारी म्हणायला लागला, धन्य भागवत
भक्ती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी धन्य आहे ही श्रीमद भागवत कथा. या कथेच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी माझा उद्धार झाला. या प्रेत योनीतून माझी काय झाली, मुक्तता झाली. आता या ठिकाणी ऐकण्यासारखं आहे पहा. एवढे सगळेजण कथा ऐकणारे होते, फक्त उद्धार झाला एकाचा. कुणाचा? धुंदुकारीचा. त्याला नेण्यासाठी विमान आलं आणि मग त्या ठिकाणी महाराज भांडण सुरू झाले. कुणाचे? तुम्ही जे बसलेले आहात ना, तुमच्यासारखेच लोक बसलेले, ते भांडण करायला लागले गोकर्णजींसोबत. अरे आम्ही ही कथा श्रवण केली 7 दिवस, आम्ही आमचा वेळातला वेळ काढून आलो, मग एकट्यालाच विमान न्यायला आलं, आम्हाला का न्यायला आलं नाही? गोकर्णजींनी भगवंताच्या पार्षदासमोर प्रश्न ठेवला. त्यावेळेला भगवंताच्या पार्षदांनी सांगितलं की या धुंदुकारीनं अंतःकरणामध्ये याच्या फक्त एकच विचार होता की माझा काहीही करून या प्रेत योनीतून काय व्हावी, मुक्तता व्हावी आणि माझा काय व्हावा, उद्धार व्हावा. उत्कंठ इच्छा याच्या अंतःकरणामध्ये होती. यानं अंतःकरणापासून कथा श्रवण केली. ज्याप्रमाणे ही जी कथा चालली ना महाराज, राजा परीक्षितजींचा पुढे प्रसंग पाहणारच आहे. राजा परीक्षितजींनी 7 दिवस अन्न पाणी न घेता कथा श्रवण केली होती. फक्त एकच विचार अंतःकरणामध्ये की माझा काय व्हावा, उद्धार व्हावा. त्याप्रमाणे या धुंदुकारीनं कथा श्रवण केली म्हणून त्याला न्यायला विमान आलं. पण बाकीच्यांना फक्त टंगळ मंगळ करत झाली तर झाली कथा, नाही तर उद्या श्रवण करू असं करत कथा श्रवण केली म्हणून त्यांना काय न्यायला विमान आले नाही. आणि मग मात्र सांगितलं तुम्ही पुन्हा कथेचं आयोजन करा, तुम्ही पुन्हा सगळेजण अंतःकरणापासून श्रवण करा, मग तुम्हाला न्यायला काय येतील, विमान येतील. आता आपल्या इथं कथा होती, सगळ्यांनी संतोष भाऊंना विचारून ठेवायचं. आम्ही कथा श्रवण करतो, पण 6व्या दिवशी आमच्यासाठी विमानाची व्यवस्था केलेली आहे का? केलेली आहे का? केली आहे ना? बघा, फक्त जाण्याची तयारी कोणाकोणाची आहे पाहून घ्या. नाही तर तुकोबारांना न्यायला विमान आले महाराज, पण जाण्याची तयारी कोणाची नव्हती तुकोबाराय सोडून. असं व्हायला नको. निघायच्या वेळेला म्हणतात नाही बाई आमचं बारीक लेकरू आहे, आमच्या मागं गाया आहे, जमीन आहे, कसं व्हायचं? विमान म्हणजे काय लक्षात घ्या, विगत हा मान, आपल्या जीवनातला मान निघून गेला पाहिजे. लक्षात येते आपल्या अंतःकरणामध्ये जे असतं ना की मी कोण आहे, मी कसा आहे, मला किती मानपण पाहिजे. काही काही संत महात्मे असे असतात महाराज, त्यांना कशाचं घेणं देणं नसतं. थोडक्यात सांगायचं म्हटलं, प्रेमानंद बाबाचं उदाहरण घ्या, सगळ्यात सोपं उदाहरण. प्रेमानंद बाबा समोर असा कोण माणूस नाही की येऊन गेला नाही. अहो पाहिजे ती फक्त शब्द टाकायची गरज आहे, त्यांनी पूर्ण करावा की ही गोष्ट मला पाहिजे, लगेच पूर्ण होईल अशी अवस्था आहे. पण तरी सुद्धा एकाही रुपयाची अपेक्षा नाही किंवा कुणी आम्हाला मान द्यावा ही अपेक्षा नाही. म्हणजे थोडक्यात प्रेमानंद बाबांच्या जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनातला मान अपमान सगळंच निघून गेले. तसंच जीवन ज्या दिवशी आपलं होईल त्या दिवशी विमान आलंच म्हणून समजा. साधू थोर झाला, 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 कलियुगे साधू थोर झाला, साधू थोर झाला, कलियुगे साधू थोर झाला, कलियुगे साधू थोर झाला, कलियुगे साधू थोर झाला, कलियुगे साधू थोर झाला, साधू थोर झाला. साधू
साधू थोर झाला कलियुगी साधू थोर झाला साधू एकदा जोरदार टाळ्या वाजवापर्यंत सर्वांसाठी. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. ज्याच्या अंतःकरणामधला मान अपमान सगळ्या गोष्टी निघून गेल्या त्यालाच आपण साधू मानलं पाहिजे. आणि त्यालाच जो खऱ्या अर्थानं ज्याच्या अंतःकरणातलं मान अपमान निघून जातो, जो खऱ्या अर्थाने साधू होतो त्यालाच विमान नाही गेले. धुंदुकारीला भगवान परमात्म्याचं विमान आलं आणि भगवंताच्या धामाला घेऊन गेलं. सर्वांनी या श्रीमद भागवत कथेची स्तुती करायला लागले. काय श्रीमद भागवत कथेमध्ये सामर्थ्य आहे. एवढे सुंदर असणारी ही कथा की प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी, पण प्रेत योनीला प्राप्त झालेला असून सुद्धा त्याला भगवंताचा धाम प्राप्त करून दिला. एवढी पवित्र पावन असणारी ही श्रीमद भागवत कथा आहे महाराज. या कथेचं श्रवण आम्हाला घडते म्हणजे भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते सत्संग ममच लभते पुरुषो यदा वै. ही जी श्रीमद भागवत कथा आहे ही श्रवण करण्यासाठी भाग्याचा उदय व्हावा लागतो. भाग्याचा उदय तेही जोडी संत पाय. एकदा भाग्याचा उदय झाला की संतांचे भागवत रूपी संतांचे चरण आपल्याला पकडायला मिळतात. आणि ही भागवत रूपी गंगा अशी आहे महाराज. दोन गंगा आहेत. एक आहे भागीरथी गंगा आणि दुसरी आहे भागवती गंगा. भागीरथी गंगेला महाराज जसं नवीन म्हणावं की जुने म्हणावं कळत नाही. का तिला जर जुनी म्हणावं तर आज तिच्यामध्ये जर आपण हातपाय धुवायला गेलो, भागीरथी गंगेमध्ये हातपाय धुवायला गेलो तर उद्या गेल्यानंतर तेच पाणी असेल का? बरं आता हातपाय धुतले 2 मिनिटांनी तेच पाणी असेल का? नाही. ज्या अर्थी तिच्यातलं पाणी रोज बदलतंय म्हणून तिला जुनी म्हणता येणार नाही, पण अनादी कालापासून वाहते म्हणून तिला नवीनही म्हणता येणार नाही. म्हणजे जुनी आहे की नवीन सांगता येत नाही. तशी ही श्रीमद भागवत कथा हिला सुद्धा जुनीही म्हणता येत नाही, नवीन सुद्धा म्हणता येत. याचं कारण एक आहे महाराज. प्रत्येक येणारा वक्ता प्रत्येक वक्त्याच्या मुखातून तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. कारण भागवत असा ग्रंथ आहे असं म्हणतात विद्यावतां भागवते परीक्षा. जो खरंच विद्वान आहे, किती विद्वान आहे याची जर परीक्षा पाहायची असेल या श्रीमद भागवत ग्रंथावरून त्याची परीक्षा घ्यावी आणि मग ठरवावं तो खरंच विद्वान आहे की नाही. असा हा ग्रंथ आहे. कारण या ग्रंथामध्ये रामायणही आले, सगळ्या गोष्टींचा विचार या ग्रंथामध्ये आलेला आहे. परिपक्व ज्याने याचं खरंच विद्याध्ययन केलंय महाराज त्याला विद्वान म्हणावं लागेल. मला सांगायचं एवढं आहे की आपण या 6 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण ग्रंथ पाहणं होत नाही. यातल्या थोड्याच कथा आपल्याला पाहायला येतात. पण आपण जर नित्य या ग्रंथाचं श्रवण करत राहिला आणि मी तर म्हणते 1, 2, 3 वर्ष असं महाराज एका वक्त्याच्या मुखातून एक ग्रंथ ऐकायचा. त्याचं कारण तुम्हाला सांगते. आज तुम्ही एका वक्त्याची कथा ठेवली यावर्षी, पुढच्या वर्षी भागवत कथाच ठेवली तर असं होऊ शकतं या वर्षी ज्या कथा ऐकल्या त्याच पुढच्या वर्षी ऐकायला मिळतील. पण या वर्षी जर एका वक्त्याची कथा ठेवली तीच जर पुढच्या वर्षी ठेवली तर असं होऊ शकतं. सांगता येत नाही, प्रत्येकाचा अनुभव नाही, पण असं होऊ शकतं की लाजकाज का होईना तो अजून अभ्यास करून येणार बाकीच्या नवीन कथा तुम्हाला सांगेल. म्हणजे अजून या ग्रंथामध्ये काय आहे ते तुम्हाला श्रवण करायला मिळेल. कारण या भागवतामध्ये अशा अनंत कथा आहेत, अनंत भाव आहेत महाराज.
जे आपल्याला श्रवण करायला मिळत नाहीत. पण या 6 दिवसामध्ये जसे आपल्याला शक्य होते तसे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशी असणारी ही कथा महाराज, या कथेचं श्रवण करत असताना त्यानंतरून मात्र या कथेचा सप्ताहविधी सांगितलेला आहे की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कथेला बसल्यानंतर खाली बसलेले जे श्रोता आहेत त्यांनी वक्त्याला काही आपला त्रास होणार नाही किंवा विक्षेप होणार नाही असं वागू नये. म्हणजे तुमच्याकडून मला काही विक्षेप होईल असं तुम्ही वागायचं नाही. आणि वक्त्यानं काय करायचं, स्टेजवर बसल्यानंतर तुमच्या अंतःकरणाला लागेल असा शब्द बोलायचा नाही. तसे तर अनेक नियम आहेत, पण एवढे काही आपल्याच्यानं पाळणं होत नाही. त्याच्यामध्ये असेही नियम आहेत, कथा श्रवण करायची असली तर जेवण करू नये. पण मला तर तसं जमत नाही, कारण मीच जेवण केले, एक तर अगोदरच जेवण कमी, त्यात जेवण केलं नाही तर कथाच व्हायची नाही मला. त्याच्यामुळं ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास करावा, ज्यांना शक्य नसेल त्यांना एक टाइम जेवण, एक टाइम फराळ करावा. एक टाइम त्यांना, ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी 3 टाइम टचून खाल्लं तरी चालतं. फक्त कथेत येऊन झोपा घ्यायच्या नाही, तर कथेमध्ये यायचं, नेम खांबा बघून बसायचं महाराज. नाही, इथं बसलेल्या बाया जरा स्तुतीमध्ये आहेत, म्हणजे जागृत आहेत, सावधान आहेत. नाही तर काही काही कथेमध्ये खरंच बघायला मिळतं, आपण पाहावं खांबा करून खरंच त्या झोपी घेत असतात महाराज. याचं कारण एक आहे, कथेमध्ये आल्यानंतर गोड झोप लागते. का माहिती? इकडून हळूहळू बारीक संगीत चालू असतं, इकडून एक सलग कथा सांगणं सुरू असतं. कधी डोळे लागतात आणि कधी झोप येते तुम्हालाही कळत नाही, बरोबर की नाही? पण या ठिकाणी बसल्यानंतर श्रोता, श्रोता आणि श्रोता 3 वर्ग आहेत. श्रोता कोणाला म्हणावं, श्रोता कोणाला म्हणावं, श्रोता कोणाला म्हणावं. श्रोता कोणाला म्हणायचं, जो अंतःकरणापासून कथा श्रवण करतो, त्याला फक्त कथाच ऐकायची. आणि कथा ऐकत असताना त्याला सासू सुनाच्या गोष्टी नाही ऐकायच्या, पण त्याला कथाच ऐकायची. लक्षात येते ना मी काय बोलते? हा, कारण कुणी विनोदाची अपेक्षा करून आले असले तर त्यांचा इथं अपेक्षा भंग होऊ शकतो. आणि झालेला चांगला आहे. म्हणजे होतं काय, त्यानं आपल्या मनाची तयारी होते की ही बाई काय आपल्याला विनोद सांगणार नाही, आपल्याला कथाच ऐकायची. आणि एकदा मनाची तयारी झाली की मग आपण कथा ऐकायला लागतो. आणि जर हे कळलं नाही तर मग मनामध्ये एक प्रश्न असतो, आता विनोद येईल, मग विनोद येईल, अजून 5 मिनिटांनी विनोद येईल, बरोबर की नाही? पण एकदा सांगून टाकलं म्हणजे बायांना कथा, हिच्या कथेत काही विनोद येणार नाही आणि आपल्याला काय विनोद ऐकायला भेटणार नाही. मग आपल्याला ऐकायला काय भेटेल? फक्त भगवान परमात्म्याची कथा, आणि तेच ऐकलं पाहिजे. जो अंतःकरणापासून कथा श्रवण करतो त्याला म्हणायचं श्रोता. श्रोता कोणाला म्हणायचं? कथेमध्ये बसलाय, बसल्या बसल्या हळू शेजारच्याला चिमटा घेतो, काय पाहिजे अशी काय कथा चालू नाही बरं का. कालच्या पंक्तीतलं जेवण काय चांगलं नव्हतं, म्हणजे बसलाय कथेमध्ये पण मन कथेत नाही, त्याला म्हणायचं श्रोता. आणि श्रोता आलाय, खांबा टिकून बसलाय महाराज, मस्त आरामशीर, काय घरी लेकरं बाळ झोपू देत नाही, इथं तरी झोप होईल या विचार करून आलाय, मस्त झोप घेते, त्याला म्हणायचं श्रोता. पण यातलं मनुष्यानं काय असावं? बोला बरं जरा, आता तरी बोला, काय असावं? श्रोता, बरोबर की नाही? कारण श्रोता होऊनही उपयोग नाही, श्रोता होऊनही उपयोग नाही, श्रोता असावं. कारण जो जागत हे ओ पावत हे, जो जागतो आणि कथा श्रवण करतो त्यालाच फलप्राप्ती होते महाराज. अशा प्रकारे त्या ठिकाणी श्रवण विधी सांगितलाय. त्यानंतर या मूळ श्रीमद भागवतामध्ये प्रवेश करत असताना या भागवतींचं स्तुती केलेली आहे, नमन केलेलं आहे. जन्म आद्यस्य तन्वयादितरतस 4 विश्वभिज्ञ स्वरा तेने ब्रह्मरुधाय आदि कवय मुह्यन्ति अत्सुरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. सत्य स्वरूपाचं काय केले? ध्यान केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र महाराज या ठिकाणी या ग्रंथाचा संबंध कोणाशी आहे, अधिकारी कोण आहे, या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कारण काय आहे. कोणताही ग्रंथ असेल त्या ग्रंथाचं प्रयोजन अधिकारी समजल्याशिवाय त्या ग्रंथामध्ये आपला प्रवेश होत नाही. लक्षात येतंय?
आपल्याला कळलं पाहिजे की या ग्रंथ श्रवण केल्यानंतर आम्हाला काय मिळणार, बरोबर की नाही? याचा संबंध कोणाशी आहे, याचा अधिकारी कोण आहे, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी महाराज विचार केला पाहिजे. मग या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, तर त्या ठिकाणी अधिकारी सांगितलंय महाराज. अधिकारी कोण आहे पहा. धर्म प्रोजित कैतोत्र परम निर्मत सरानाम सता. ज्याच्या अंतःकरणामध्ये एखाद्या विषयी मत्सर नाही, कोणते विकार नाही, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. त्यानंतर या ग्रंथाचा विषय काय आहे, धर्म करणं. काय आहे, धर्म करणं. संबंध भक्त आणि भगवंत असा या ग्रंथाचा संबंध. आणि त्यानंतर प्रयोजन काय आहे, तर कपटरहित धर्माला धारण करणं. धर्म करायचा इथपर्यंत ठीक आहे, विषय कळला, धर्म करायचा आहे. पण कोणता धर्म करायचा आहे, तर कपटरहित धर्म, ज्याच्या अंतःकरणामध्ये कपट नाही. मग हा जो ग्रंथ आहे कसा आहे, निगम कल्पतरोर गलितम फलम शुक मुखाद्रवामृत संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहु रसिका भुवि भावुकः. निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ. गलितम फलम, गलित म्हणजे कसं, जे पिकलंय महाराज आणि गळून पडलंय. मला सांगा, आंबा जर परिपक्व झाला, पिकला, तो काय होतो, जमिनीवर पडतो. तसं हे वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ पडलं आणि ते शाखा शाखांनी खाली आलं. भगवान नारायणांनी ब्रह्माजींना, ब्रह्माजींनी नारदजींना, नारदजींनी त्या ठिकाणी व्यासजींना, व्यासजींनी शुकदेवजींना, असं करत 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 ते फळ काय आले, खाली आले. आणि मग मात्र शुकदेवजींनी ते फळ राजा परीक्षितजींना दिलं. त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना, बरोबर की नाही, असं हे फळ या भूतलावरती. कारण आपल्याला प्रश्न पडतो, एवढं मोठं पिकलेलं फळ म्हणता, मग वरून पडलं फुटलं नाही का, बरोबर की नाही? जर पिकलेलं फळ असेल खाली पडलं तर काय होतं, फुटतं. पण संत महात्मे सांगतात हे फळ फुटलं नाही. त्याचं कारण काय, हे डायरेक्ट खाली आलं नाही, म्हणजे नारायणाजवळून सुटलं डायरेक्ट परीक्षितीजवळ आलं, अजिबात नाही. ते कसं आलंय, शाखा शाखांनी म्हणजे फांद्यावरून आलं, बरोबर की नाही? म्हणून ते काय फुटलं नाही, ते आपल्याला प्राप्त झालं. असं असणार हे फळ. मग कुणी त्याचं अमृत प्राशन करायचंय, तर मुहुरहो रसिका भुवि भावुकः. जो भाविक आहे, ज्याला लालसा लागले हे कथा श्रवण करण्याची, मग किती वेळा प्यायचं, मुहुर्मुहु. मुहुर्मुहु म्हणजे काय, पुन्हा 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 पुन्हा. कुठपर्यंत, जोपर्यंत आपल्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपल्या अंतःकरणाला आनंद प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आता आपलं पोट भरलंय, तोपर्यंत या कथेचं काय करत राहावं, श्रवण करत राहावं. अशी पवित्र पावन असणारी ही कथा. त्यानंतर मात्र महाराज 6 प्रश्न केलेले आहेत. त्या ठिकाणी प्रश्न केलेत महाराज की काय केल्यानं त्या ठिकाणी जीवाचं कल्याण होईल. किम श्रेयाः. समस्त शास्त्राचं सार कशामध्ये आहे, के शास्त्र सारः. त्यानंतर प्रश्न केलाय, भगवान परमात्म्यानं किती अवतार घेतलेत, भगवान परमात्म्याने अवतार घेऊन काय कार्य केले. कारण कुणी कुणी म्हणतं या भगवान परमात्म्याचे या भूतलावरती 24 अवतार झालेत, कुणी म्हणतं 10 अवतार झाले. मग नेमकी भगवान परमात्म्याचे किती अवतार झाले, संत महात्मे सांगतात. हरी अनंत, हरी कथा अनंत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 10 मुख्य अवतार मानले जातात, तसे 24 अवतार या ग्रंथामध्ये आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न केलाय, धर्म कोणाला शरण गेला, धर्म कम शरणम गतः. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायची आहेत, पण तत्पूर्वी थोडंसं सर्वांनी भजन करायचंय. आणि ज्यांना आनंद घ्यायचा असेल त्यांनी उभा राहून आनंद घेतला तरी चालेल, लाजायचं नाही. आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला वाटत असेल घरी गेले हे पार्ट आपले काय म्हणेल, अजिबात विचार करायचा नाही, कारण माझा सपोर्ट आहे तुम्हाला. बिनधास्त आनंद घ्यायचा. राहिले किती दिवस, 4 दिवस. तुम्हीही आनंद घ्यायचा आणि यांनाही आनंद घ्यायला लावायचं. लक्षात येते ना? राधे राधे बोलो राधे राधे
राधे राधे राधे राधे राधे ओ राधे राधे श्रीराम सर्वांनी उभे राहा. जागेवर. हे राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे
असा सर्वांनी रोजच्या रोज आनंद घेत जा, म्हणजे तुम्ही फ्रेश होता आणि तुमचं पाहून पुरुष मंडळी सुद्धा आनंद घेतात. तर या ठिकाणी महाराज पहा, लक्ष द्या सर्वांनी समोर. झालं नशीब तुमच्या एखाद्या बाया तरी थोडी चिवचिव कमी करतात, नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहावं महाराज, खाली बसल्या की अशा गप्पा मारायला सुरू होतात जसे ते गाया सोडून देतात की नाही, बांधलेल्या गाया. त्यांचं कुणाचाच कुणाला काही मिळ नसतो. आम्ही काय सांगतो याच्याकडे हे लक्ष नसतं. तर या ठिकाणी महाराज 6 प्रश्न केलेले आहेत आणि 6 प्रश्न केल्यानंतर मात्र प्रथमतः नमस्कार केलाय कुणाला? आपले गुरु आहेत श्री शुकदेवजी. शुकदेवजी कशा आहेत? यम प्रवृजंतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवभिने दोष तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मी. ज्यावेळेला जन्म झाला महाराज, एकतर महाराज आपण एकदा कथाभाग पाहू म्हणजे लक्षात येईल. यांचा जन्म झाल्यानंतर यांनी वनाच्या दिशेने पाहत पळत सुटावं आणि पित्याला मागून आवाज द्यावा, अरे शुका थांब, अरे शुका थांब. आणि मग शुकदेवजीने त्या ठिकाणी महाराज आवाज न देता त्यांच्या बदल्यात झाडांनी, वृक्षांनी, विहिरींनी आवाज द्यावा. काय अधिकार संपन्न व्यक्ती असते महाराज.
गुरुजींचं नमन केलं, आपल्या गुरूंचं नमन केलं आणि सांगू लागले ज्या शुकदेवांनी आपल्या आई वडिलांनी सांगण्या अगोदर ही कथा श्रवण केली. मग आता तुम्ही म्हणाल असं कसं म्हणू शकता तुम्ही की आई वडिलांनी सांगण्या अगोदर, म्हणजे ज्यांना जन्मच झाला नाही त्यानं कथा कशी श्रवण केली? तर पहा महाराज, काही हजार वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एक दिवस देवर्षी नारदजी भ्रमण करत करत कैलासावरती गेले. कथा थोडी लक्षपूर्वक आहे. आणि कैलासावर गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान भोले बाबा ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेले आहेत. कारण भोले बाबांचा स्वभाव जर आपण पाहायला गेलं तर भगवान भोले बाबांचा स्वभाव कसा आहे? भोळा आहे, बरोबर की नाही? आणि आजही आपण सगळे लोक आपण त्यांना भोले बाबा म्हणूनच ओळखतो, बरोबर की नाही? भोळा महादेव साधना करण्यासाठी बसलेत, तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत. त्याच वेळेला नारदजी गेले, पाहिलं भगवान भोले बाबा तर साधनेमध्ये आहेत, चला आई साहेबांना भेटू म्हणे. पार्वती आई साहेबांजवळ गेले, प्रणाम केला आणि पार्वती आई साहेबांनी प्रणाम केल्यानंतर महाराज आतमध्ये बोलावलं. नारदजींना प्रश्न केला, नारदजी आज कसं काय येणं केलं? नारदजी म्हणायला लागले, काय सांगावं आई साहेब, या समस्त कलियुगामध्ये भ्रमण करत असताना जिकडं पाहावं तिकडं कलहच कलह पाहायला भेटला. कोणत्या घरामध्ये शांतता नाही, भाऊ भावाला मानत नाही, बहीण बहिणीला मानत नाही, मुलं आई वडिलांना मानत नाहीत. सगळी काही परिस्थिती सांगितली, सगळीकडं कलहच कलह आहे, भांडण आहे. पार्वती आई साहेबांना जरा वाईट वाटलं. पार्वती आई साहेब म्हटलं, हे पहा नारदजी, सगळीकडे फिरले असाल, सगळीकडे कलह दिसला असेल, पण आमच्या घरामध्ये तुम्हाला कलह पाहायला भेटणार? नारदजी म्हणाले, पार्वती आई साहेब जरा जास्त स्तुती करायला लागल्यात आपल्या घराची. तुम्हाला सांगू महाराज, लोकांसमोर आपल्या घराची स्तुती करत बसायचं नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही की निंदा करत बसायचं, पण आपल्या घरात फारच चांगलं चाललंय असंही सांगायचं. कारण लोकांचा स्वभाव असतो, फार चांगलं चाललंय म्हटलं की काहीतरी काडी लावून देतात. नारदजींचा स्वभाव तसाच आहे महाराज. कळीचा नारद कशामुळे म्हणतो नारदजींना? नारदजींचा स्वभाव आहे, ज्या घरामध्ये भांडण सुरू असले त्या ठिकाणी जरी गेले त्या घरात पुन्हा कधीच भांडण होणार नाही. पण ज्या घरामध्ये भांडण होत नसतील त्या ठिकाणी गेले तर भांडण लावल्याशिवाय वापस येत नाही. नारदजी म्हणाले, आई साहेब जरा जास्त स्तुती करतायत. नारदजी म्हणायला लागले, का हो आई साहेब, तुमच्या घरामध्ये सगळे आनंदी आहेत? पार्वती आई साहेब म्हटल्या, हो सगळे आनंदी आहेत, कुणीच कुणाला त्या ठिकाणी काही त्रास देत नाही, तुमच्यामध्ये कधीच वादविवाद होत नाहीत. पार्वती आई साहेब म्हटल्या, अजिबात वादविवाद होत नाही. नारदजी म्हटले, असं आहे, मग का हो भगवान भोले बाबा तुम्हाला सगळं सांगत असतील? पार्वती आई साहेब म्हटल्या, अहो पती पत्नी आहोत, आमच्यामधून थोडं काही लपणार आहे, सगळं सांगतात. नारदजी म्हणायला लागले, का हो मग सगळं सांगतात तर भोले बाबाने तुम्हाला हेही सांगितलं असेल की त्यांच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे ती कुणाची आहे? पार्वती आई साहेब विचार करायला लागल्या, भोले बाबांनी सगळं सांगितलं मात्र हे काही सांगितलं नाही. पार्वती आई साहेब जरा विचार करायला लागल्या. नारदजीने विचार केला, आपलं काम झालं, म्हणतात ना आगीत तेल टाकून झालं, भाजीला फोडणी देऊन झाली, आता फक्त भाजीच टाकायची बाकी आहे. नारदजी म्हटले, आता आपण निघलं पाहिजे. नारदजीनं प्रणाम केला, आई साहेब येतो आता. पार्वती आई साहेबांचे विचार डोक्यामध्ये दुसराच विचार सुरू आहे. तोपर्यंत भगवान भोले बाबांची समाधी उत्थान झाली. भोले बाबांनी नारदजींना पाहिलं. नारदजी कधी येणं केलं काय नाही म्हणे, आई साहेबांबरोबर भरपूर सत्संग झाला, आता निघतो म्हणे, जरा काम आहेत माझ्या मागे. निघून गेले नारदजी. भगवान भोले बाबा पार्वती आई साहेबांजवळ आले. आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पार्वती आई साहेबांचा चेहरा पाहिला, लालबंद चेहरा झालेला आहे. आता भगवान भोले बाबा आपले भोळे महाराज किती भोळे आहेत महाराज. त्या भोले बाबांनी ज्यानं जे मागावं त्याला ते देऊन टाकावं असे हे भोले बाबा. एका गीतामध्ये किती गोड, मेरा फुला ही भंडारी करी नंदीची सवारी शंभुनाथ रे शंकरनाथ रे. शंभुनाथ रे
डमरू डम 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 बाजे महादेवा तेरा डमरू डम 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 बाजे तेरा भोला है भंडारी तेरे नंदी की सवारी शंभुनाथ एखादी गोष्ट आवडली की टाळी वाजवायची, पण मच्छर वाजल्यासारखी जरा भरभरून प्रतिसाद देत जा, म्हणजे त्यांनाही गायला आनंद वाटेल. भोले बाबांचा स्वभाव आहे महाराज. आणि म्हणून आजही आपण पाहिलं तर जास्त वर्ग हा भोले बाबांच्याच दिशेने निघतो पूजा करायला. का तर भोळं दैवत आहे, लवकर पावे. बरोबर की नाही? एका गीतामध्ये भगवान भोले बाबांना पहा नमन केलेलं आहे. कि कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी प्रभु तार तार. वर्णन काय केले पहा. भोले बाबांना म्हणतोय भक्त की प्रभू आता मी तुम्हाला शरण येतोय, आता मला काय करा, या भवसागरामधून पार करून द्या. वर्णन काय करतात पहा. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो. आयो शरण तिहारी प्रभु तार तार.
कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू दिली नाही. आजही आपण पाहतो भगवान भोले बाबांच्या दारामध्ये जो कोणी जातो अंतःकरणापासून गेलेला असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक गोष्ट काय होते